पाताळ लोकाचा राजा कोण आहे? वासुकी नाग. पण तुम्हाला कदाचित माहितीही नसेल की एकदा भगवान गणेश देखील पाताळ लोकाचे राजा झाले होते. तर झालं असं की भगवान गणेश ऋषीमुनींच्या मुलासोबत महर्षी पराशर यांच्या आश्रमात खेळत होते. तेवढ्या तिथं काही नागकन्या आल्या आणि त्यांनी भगवान गणेशांना नागलोकात येण्यासाठी विनंती केली आणि त्याच विनंतीचा मान ठेवण्यासाठी बाप्पाही नागलोकात गेले. तिथं त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं गेलं. पण तिथंच नागराज वासुकीही आले आणि त्यांनी भगवान गणेशांना काहीही बोलायला सुरुवात केली. हा अपमान पाहून भगवान गणेशांना तीव्र राग आला आणि त्यांनी वासुकीच्या फण्यावर पाय ठेवत त्याच्या शिरावरील मुकुट काढून घेतला. वासुकीची ही अवस्था पाहून त्यांचे मोठे भाऊ शेषनाग तिथं आले. पण भगवान गणेशांना समोर पाहून त्यांनी लगेच नम्रपणे वंदन केलं. आपल्या भावाला बाप्पाच्या रागापासून वाचवण्यासाठी शेषनागांनी भगवान गणेशांना नागलोक आणि पाताळलोकाचा राजा म्हणून जाहीर केलं.